नमस्कार, मी अजित पालो. महाराष्ट्रातील समस्या शेतकरी बांधवांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करतो. तुमच्याकरिता एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. आता सर्व शेतकऱ्यांना त्यांचं स्वतःचं फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलं आहे. अन्यथा तुम्हाला अनेक सरकारी योजनेचा लाभ घेता येणार नाही. तर येथे आपण पाहू शकता, हाऊ टू क्रिएट फार्मर आयडी. महाराष्ट्र राज्यात डिजिटल शेती व्यवस्थेला गती देण्यासाठी शासनाने 14 नोव्हेंबर 2024 पासून ॲग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला स्वतःचा फार्मर आयडी तयार करणे अनिवार्य आहे. हा आयडी नसल्यास भविष्यात विविध सरकारी योजनांच्या लाभापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागू शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. हाऊ टू क्रिएट फार्मर आयडी. शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी आणि पारदर्शकतेसाठी केंद्र व राज्य सरकार आता डिजिटल ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडीवर भर देत आहे. 14 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या मोहिमेत सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपली नोंदणी पूर्ण करणे गरजेचे आहे. पीक विमा, कर्ज आणि अनुदाने यांसारख्या सेवा थेट मिळवण्यासाठी ही डिजिटल व्यवस्था अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. 20 मे पूर्वी फार्मर आयडी काढणे आता बंधनकारक. अन्यथा तुमच्या पीएम किसान योजना असेल, नमो शेतकरी किंवा पीक विमा तुम्हाला मिळणे असेल ते बंद होईल. तुम्हाला पीक कर्ज देखील मिळणार नाही. आता घरी बसून ऑनलाईन नोंदणी कशी करावी, कागदपत्रे कोणती आवश्यक आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. आता पहा, काय आहे ॲग्रीस्टॅक आणि फार्मर आयडी. ॲग्रीस्टॅक ही केंद्र सरकारच्या डिजिटल कृषी मोहिमेचा एक भाग आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक नागरिकासाठी आधार कार्ड ही ओळख आहे, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी ही त्यांची डिजिटल ओळख असेल. यामध्ये शेतकऱ्याची जमीन, पिकांची माहिती, घेतलेली कर्जे आणि मिळालेली अनुदाने यांची सर्व माहिती एकाच ठिकाणी डिजिटल स्वरूपात साठवली जाईल. यामुळे कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत. योजनांचा लाभ मिळवण्यासाठी अनिवार्य. राज्य शासनाच्या कृषी आणि महसूल विभागाने स्पष्ट केले आहे की पीएम किसान सन्मान निधी, पीक विमा योजना, क्रॉप इन्शुरन्स, नमो शेतकरी महासन्मान निधी आणि विविध कृषी अवजारांवरील अनुदाने मिळवण्यासाठी फार्मर आयडी हा आधार ठरणार आहे. जर ही नोंदणी वेळेत पूर्ण झाली नाही तर डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे मिळणारे पैसे जमा होण्यास अडचणी येऊ शकतात. शासनाने स्पष्ट केले आहे की 20 मे 2026 पूर्वी आपला फार्मर आयडी काढून घ्यावा. ही अंतिम मुदत लक्षात घेऊन लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आवश्यक कागदपत्रे पहा. आधार कार्ड, मोबाईल नंबर लिंक असलेले, जमिनीचा 7/12 आणि 8 उतारा, बँक पासबुक. फार्मर आयडीची ऑनलाईन नोंदणी कशी करावी. शेतकरी स्वतःच्या मोबाईलवरून किंवा जवळच्या महा ई सेवा केंद्रावर जाऊन खालील तंत्रज्ञानाचा वापर करून नोंदणी करू शकतात. फार्मर आयडीची ऑनलाईन प्रोसेस पहा. पोर्टलवर भेट द्या. सर्वप्रथम mhfr.agristack.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा. आधार ऑथेंटिकेशन. नवीन शेतकरी नोंदणीवर क्लिक करा. तुमचा आधार नंबर टाका आणि लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला OTP एंटर करा. KYC. आधारमधील तुमचा फोटो, नाव आणि पत्ता आपोआप सिस्टममध्ये फेच केला जाईल. लँड मॅपिंग. फेच लँड डिटेल्स या टॅबवर क्लिक करून आपला जिल्हा, तालुका आणि गाव निवडा. सिस्टम थेट महाभूलेखवरून तुमच्या जमिनीचा डेटा 7/12 आणि 8 उतारा सिंक करेल. साइन आणि सबमिट. सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करून डिजिटल कन्सेंट द्या आणि अर्ज सबमिट करा. तर शेतकरी मित्रांनो, लक्षात ठेवा, हे काम तुम्हाला 20 मेच्या अगोदर करून घ्यायचं आहे. धन्यवाद.